प्रश्न 9.4 मधला आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे आता. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय म्हणते की पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायातून शोधा. आता आपल्याला या ठिकाणी एक वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळामध्ये समोरासमोर अशा संख्या आहेत. आता 7च्या समोर 22, आता हे एकमेकांच्या आहेत, पण या ठिकाणी आपल्याला 12च्या समोर प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी यांचा जसा संबंध एकमेकांसोबत लागला आहे तसाच संबंध यांचा यांच्यासोबत लागणार आहे. तर आपल्याला यांचा संबंध कसा लागला ते आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी काय संबंध लागलेला आहे? 7 9 9 मध्ये 1 मिसळा 10, 7 21 बघा 3 त्रिक 9 9 मध्ये 1 मिसळा 10, 7 त्रिक 21 1 मध्ये 21 मध्ये 1 मिसळले 22. त्याच्यानंतर आपल्याला 15 15 त्रिक 45 45 मध्ये 1 मिसळले 46 आणि त्याच्यानंतर 12 36 36 मध्ये 1 मिसळा 37. कळालं का मग? तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न दुसरा पाहू. तर या ठिकाणी बघा प्रश्न दुसरा काय म्हटलेला आहे की एक या पण ठिकाणी तशाच पद्धतीच्या संख्या आहेत, पण याच्यामध्ये लॉजिक आता दुसरं आहे. एक काहीतरी संबंध गुपित लपलेला आहे, तो आपल्याला शोधायचा होता. तर आपण या ठिकाणी शोधलो पण आहोत. तर आता काय बघा या ठिकाणी काय झालंय, 7च्या समोर 51 आहेत. तर या ठिकाणी काय संबंध दडलेला आहे? 7चा वर्ग 49 49 मध्ये 2 मिसळे 51. आता बघा हिनं सांगितलं आपल्याला 7चा वर्ग 49 49 मध्ये 2 मिसळे 51 झाले. त्याच्यानंतर 4चा वर्ग 16 मध्ये 2 मिसळे 18 झाले. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 5 आहेत, 5चा वर्ग 25 25 मध्ये 2 मिळवले 27 झाले. त्याच्यानंतर 7चा वर्ग 49 49 मध्ये 2 मिसळे 51 झाले. तसं 9चा वर्ग काय आहे? 81 81 मध्ये 2 मिसळे 83. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आता प्रश्न तिसरा काय म्हटलेला आहे बघा. या ठिकाणी 23 आहेत, 31 आहेत, 41 आहेत, 37 प्रश्नार्थक चिन्ह 19 47 29 आणि 53 आहे. तर या ठिकाणी पण काहीतरी एक संबंध आहे, जो संबंध आपल्याला ह्यातून शोधून काढायचा आहे. तर तुम्ही शोधलाय का याच्यातला संबंध? तर काय निघाला संबंध? क्रमिक मूळ संख्या. आता क्रमिक मूळ संख्या कशा आहेत बघूया आपण. या ठिकाणी कुठून सुरू झालेला आहे? 23 पासून सुरू झालेला आहे. तर या ठिकाणी बघा क्रमिक मूळ संख्या कशा आहेत. 19 नंतर कोणती येते? 23. 23 नंतर 29. 29 नंतर 31. आता 31च्या नंतर कोणती क्रमिक आहे मूळ संख्या? 31च्या नंतरची 37. 37 नंतर 41. 41 नंतर 43 संख्या येते. 41च्या नंतर 43 येते आणि मग नंतर 47 येते आणि मग नंतर 53 येते. म्हणजे या ठिकाणची गाळलेली कोणती आहे क्रमिक मूळ संख्या? 43 आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येतं. आता प्रश्न चौथा बघा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला सर्व संख्या दिलेल्या आहेत आणि या कोपऱ्यावरची आपल्याला संख्या आपल्याला शोधायची आहे. तर या ठिकाणी काय संबंध दडलेला आहे? या ठिकाणी 11 काय केलेलं आहे? 11 4 44 आणि 8 चौक 32. 11 4 44 8 चौक 32 9 चौक 36. तर आता या ठिकाणी आपल्याला काय येणार आहे? 13 गुणिले 4. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये ह्या गुणिले 11 गुणिले 4 केलेला आहे. 11 चौक 44 या ठिकाणची कोपऱ्यावरची संख्या आलेली आहे. त्याच्यानंतर 8 चौक 32 या दोघांचा गुणाकार केला तर हे 32 आलेला आहे. त्यानंतर 9 गुणिले 4 केलं 9 चौक 46 या ठिकाणी आलेला आहे. आता राहिली कोणती संख्या? याच्यासोबत झालं, याच्यासोबत झालं, याच्यासोबत झालेलं आहे. तर आपला 13 सोबत म्हणजे 13 गुणिले 4 केलं तर 13 चौक 52 या ठिकाणी 52 हे उत्तरामध्ये आपल्या पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. त्या ठिकाणी प्रश्न 5वा काय म्हणते बघा की 13 51 78 47 69 प्रश्नचिन्ह 34 18 आणि 6 यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी संबंध दडलेला आहे. तर आता यातला संबंध कोणता दडलेला आहे? काय दडलेला आहे याच्यामध्ये बरं? याची बेरीज केली तर ही येते 47. छान. म्हणजे 13ची आणि 34ची जर बेरीज केली तर मधली संख्या यायला लागली. 4 आणि 3 7 आणि 3 आणि 1 4. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी 8 आणि 1 9 आणि 5 आणि 1 6 म्हणजे मधली संख्या आली आहे. मग आता आपण काय करायचं? या दोघांची बेरीज करायची. 8 आणि 6 किती होतात? 14. 14ला 4 आणि हातचाला 1 या ठिकाणी. तर हातचाला 1 केलं तर 7 आणि 1 किती होतात? 8 होतात. म्हणजे 84 या ठिकाणी संख्या ही या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येतं.
त्याच्यानंतर प्रश्न 6वा काय म्हणते बघा, 3, 5, 4, 2, 7, 10, 13 प्रश्नचिन्ह 116. तर या ठिकाणी काय संबंध दडलेला आहे आपल्याला पाहायचा आहे. तर तुम्ही संबंध शोधलेला आहे या ठिकाणी. तर कोणता संबंध लागलेला आहे याच्यामध्ये? या ठिकाणी 3 चा वर्ग 9 आणि 2 चा वर्ग 4 यांची बेरीज 13 आहे. छान. आता आपण करूया हे. आता या ठिकाणी काय घेतलेलं आहे? 3 चा वर्ग आणि 2 चा वर्ग 2 चा वर्ग. 3 चा वर्ग किती? 9 आणि 2 चा वर्ग किती? 4. 9 आणि 4 ची जर आपण बेरीज केली तर किती व्हायला लागलेली आहे? 13 व्हायला लागलेली. हे बरोबर आहे. आता 5 चा वर्ग किती? 25. आणि 7 चा वर्ग किती? 49. 5 चा वर्ग 25 आणि 7 चा वर्ग 49. 2, 5, 14, 4 हातचाला 1, 4 आणि 2, 6 आणि 1, 7. तर या ठिकाणी काय येईल? 74. आणि 4 चा वर्ग काय येते? 16 येते 4 चा वर्ग. आणि 10 चा वर्ग 100. तर या ठिकाणी 100 आणि 16 किती होतात? 116 होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 74 हे आपलं उत्तर आहे. तर या ठिकाणी 74 हे उत्तर या ठिकाणी यायला लागलंय, कारण वरचा वर्ग खालचा वर्ग यांच्या दोघांची बेरीज केल्यानंतर खालची संख्या येत आहे, म्हणून 74 पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आता प्रश्न 7वा काय म्हणते बघा, 8, 1, 3, 3, 2, 4, 12 प्रश्नार्थक चिन्ह 1. यामध्ये एक संबंध दडलेला आहे. तर तो संबंध कोणता आहे सांगा बरं? आडव्या संख्येचा गुणाकार 24 येतो. म्हणजे आडव्या संख्येचा गुणाकार 8 एका 8, 8 त्रिक 24 म्हणजे 24. आणि 3 दुनी 6, 6 चौक 24. शाबास. आणि त्याच्यानंतर 12 एक 12 आणि 12 दोन्ही 24. या ठिकाणी 2 येतात. म्हणजे सर्व आडव्या संख्यांचा गुणाकार जर केला तर 24 येत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आता प्रश्न 8वा काय म्हणला आहे? 7, 21, 41, 17, 33, 48, 27, 12 प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी आपलं काय आहे संबंध दडलेला आहे या ठिकाणचा? मग तर या ठिकाणी बघा, लक्ष द्या. 7 मध्ये आपण 5 विसळे किती होतात? 7 अधिक 5 12 होतात. आणि 12 अधिक 5 जर आपण केले तर किती होतात? 17 होतात. आता इथं आपण या संपलेलं आहे आपलं. आता इथं 21 मध्ये जर आपण ह्या 6 मिळवले तर 27 आले. आणि 27 मध्ये जर आपण 6 मिळवले तर 33 आले. त्यानंतर 41 मध्ये आता इथं 5 मिळवले, इथं 6 मिळवले तर 7 मिळवले. 41 मध्ये जर 7 मिळवले तर 48 आलेले आहेत. मग आता आपण 48 मध्ये 7 मिळवूया, म्हणजे काय येतं पुढं? 55. आलं का लक्षामध्ये? या 3 संख्यामध्ये 5 मिळवले, नंतर 6 मिळवले आणि नंतर 7 या ठिकाणी आपण सर्व संख्या क्रमाने लिहून घेतलेलो आहोत. 7, 17, 7, 12, 17, त्याच्यानंतर 21, 27, 33, 41 आणि 48 अशा पद्धतीने आपण क्रमाने संख्या लिहून घेतल्यानंतर प्रत्येक संख्येमध्ये अगोदर 3 संख्येमध्ये 5चा फरक आहे, नंतरच्या 3 संख्येमध्ये 6चा फरक आहे, आणि नंतरच्या आपण शेवटच्या संख्या धरल्यानंतर 7चा फरक केला, म्हणून 48 मध्ये शेवटच्या संख्येमध्ये 7 मिळवल्यानंतर आपली संख्या ही 55 येत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर राहील.